आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे। मित्रांनो, असं म्हणतात की ज्या व्यक्तीला यशाच्या मार्गावर चालायचं आहे किंवा यश मिळवायचं आहे, अशी व्यक्ती आयुष्यामध्ये कितीही प्रलोभनं आली तरी ती व्यक्ती थांबत नसते, किंबहुना त्या प्रलोभनांकडे ती व्यक्ती लक्ष सुद्धा देत नसते। कारण त्याला गाठायचं असतं त्याचं ध्येय, त्याला गाठायचं असतं त्याचं लक्ष। म्हणून या संदर्भात एक प्रचलित कथा आपण ऐकणार आहोत आणि आपल्या वाटेमध्ये येणारी जी काही प्रलोभने असतात, या प्रलोभनांपासून आपण कसं दूर राहिलं पाहिजे या संदर्भात आज आपण जाणून घेणार आहोत। नमस्कार, मी अविनाश बाळासाहेब कुमावत आणि तुम्ही आपलं यूट्यूब चॅनल पाहतात अविनाश कुमावत ऑफिशियल। मित्रांनो, एका प्रचलित कथेनुसार असं सांगितलं जातं की एक राजा होता, तो राजा वृद्ध झाला होता आणि त्याला कोणतंही अपत्य नव्हतं। त्यामुळे काय होतं की या राजाला आपल्या जे काही राज्य असतं त्या राज्याची चिंता सतवत होती। त्याला उत्तराधिकारी नसल्यामुळे त्याला सतत अशी चिंता वाटायची की आपलं राज्य पुढे कसं चालेल। मग काय होतं, तो एक निर्णय घेतो, आपल्या मंत्र्यांसोबत एक निर्णय घेतो। तो सांगतो की उद्या संध्याकाळपर्यंत जर समजा मला उद्या संध्याकाळपर्यंत ठराविक वेळेमध्ये जर मला कोणीही व्यक्ती आपल्या राज्यातला येऊन भेटला तर तो माझ्या राज्याचा उत्तराधिकारी असेल। यावर त्याचे मंत्री त्यांना म्हणतात, राजा हे बघा, जर असं इतकं सोपं काम जर तुम्ही दिलं तर उद्या सर्व प्रजा येऊन तुम्हाला ठराविक वेळेमध्ये भेटेल। पण राजा म्हणतो, हे बघा, मी सांगतोय तसं करा, असं काहीच होणार नाही। मी सांगतो त्या पद्धतीनं तुम्ही जर केलं तर नक्कीच आपल्या राज्याचा भावी जो उत्तराधिकारी आहे तो आपल्याला मिळाल्याशिवाय राहणार नाही। मग ते मंत्री त्या राज्याचा तो जो राजा असतो त्या राजाच्या सांगण्यानुसार करतात आणि राजा काय करतो की त्या ठिकाणी एका जत्रेचं आयोजन करतो। म्हणजे सकाळी जत्रेचं आयोजन करतं आणि उद्या संध्याकाळपर्यंत एका व्यक्तीला येऊन राजाला भेटायचं असतं। जत्रेचं आयोजन केल्यामुळं काय होतं की त्या ठिकाणी खाण्यापिण्याची आणि नाच गाण्याची सगळी व्यवस्था केलेली असते। होतं काय की सकाळपासूनच त्या राज्यातील जी काही लोकं असतात ही त्या खाण्यापिण्यामध्ये किंवा नाच गाण्यामध्ये व्यस्त होऊन जातात। म्हणजे ही सगळी प्रलोभनं त्या ठिकाणी ठेवलेली असतात आणि नेमकं असं होतं की ह्याच प्रलोभनांमुळे ती जी व्यक्ती असतात त्या राज्यामधली जी काही लोकं असतात ती याच्यामध्ये गुंतून जातात। मग लोकांना लक्षातच राहत नाही की राजाने आपल्याला उद्या संध्याकाळी त्या ठिकाणी एका ठराविक वेळेमध्ये भेटायला बोलवलेलं आहे। परंतु मित्रांनो, या गर्दीमध्ये एक असाही व्यक्ती असतो की ज्याला लक्षात असतं की राजाने आपल्याला हे सांगितलेलं आहे की उद्या संध्याकाळपर्यंत आपल्याला राजाला भेटायचं आहे। मग तो व्यक्ती हेच डोक्यात ठेवतो आणि राजाला भेटण्यासाठी संध्याकाळपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करतो। तो जेव्हा राजाला भेटण्यासाठी जातो त्यावेळेला त्या ठिकाणी एक मोठा दरवाजा असतो आणि त्या ठिकाणी सैनिक उभे असतात। मग सैनिक उभे असतात, ते सैनिक त्या व्यक्तीला, त्या तरुणाला त्या ठिकाणी राजाला भेटण्यासाठी जाऊ देत नाही। मात्र तो तरुण काय करतो, त्या सैनिकांना ढकलून राजाला भेटण्यासाठी जातो आणि राजापर्यंत पोहोचतो। राजा खुश होतो। राजा म्हणतो, या आपल्या राज्यामध्ये इतकी लोकं होती पण कोणालाही लक्षात राहिलं नाही। तू असा तरुण आहे की ज्याला लक्षात राहिलं की संध्याकाळपर्यंत तुला मला भेटायचं होतं आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे तू या ठिकाणी उभे असलेल्या सैनिकांना धक्का देऊन आतमध्ये आलास, म्हणजे यांना सुद्धा घाबरला नाहीस। तू या राज्याचा खरा उत्तराधिकारी आहेस। मित्रांनो, या गोष्टीवरून आपल्याला खूप काही लाईफ स्किल जे असतात किंवा लाईफ मॅनेजमेंट असतं ते शिकायला मिळतं। बघा, एकीकडे प्रलोभनं असतात आणि दुसरीकडे आपल्याला आपल्या ध्येयापर्यंत किंवा आपल्या लक्ष्यापर्यंत पोहोचायचं असतं। परंतु होतं काय, हीच प्रलोभनं आपल्याला त्याच्यापर्यंत पोहोचू देत नाही आणि म्हणून आपण यशाच्या शिखरावर पोहोचत नाही। म्हणून कायम एक गोष्ट लक्षात ठेवा, ज्याला आपल्या ध्येयापर्यंत पोहोचायचं आहे त्यांनी नेहमी एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे की वाटेत येणारी जी काही संकटं असतात, जी काही प्रलोभने असतात, यांना आपण मागं सारलं पाहिजे। हे जर केलं तर आपलं यश नक्कीच असतं। आपली ही जी काही प्रेरणादायी गोष्ट आहे ही आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका। जय हिंद।